नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतो आहे. तुमच्यासमोर एक बोधकथा सांगणार आहे. एक शेतकरी होता, मेहनती होता, कष्टाळू होता, मेहनत भरपूर करायचा आणि इमानदारीनं वागायचा. मेहनत केल्यामुळं एवढं उत्पन्न वाढलं की भयानक उत्पन्न वाढलं. ते धान्य ठेवायला जागाच नव्हती. त्यानं मोठं गोदाम बांधलं आणि गोदाममध्ये धान्य ठेवलं. त्याच्या मनामध्ये एक वाईट विचार आला आणि एक गर्व छोटासा आला आणि तो म्हणायला लागला सगळ्याच्या समोर की आता मला 10 वर्षे काम करायची गरज नाही. 10 वर्ष आराम झोपू शकतो, कारण 10 वर्ष न सरणारं ज्वारीचं धन, अन्नधान्य मला मिळालेलं आहे, गोदामात साठवून ठेवलेलं आहे. आता मी आराम 10 वर्ष आयुष्य करणार, आराम राहणार. पण दुसऱ्याच दिवशी त्याला अटॅक आला आणि तो मेला. त्याची राख बघायला मिळाली. बोलण्याचं तात्पर्य म्हणजे आपण गर्व करू नये. आपण मी हे करतो, ते करतो म्हणतो, पण ते सगळं हातात, परमेश्वराच्या हातात असते. काय करायचं, केव्हा घेऊन जायचं. आपल्या हातात फक्त चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, गर्व करायचं नाही. धन्यवाद.